सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाखो सरकारी कर्मचारी आली मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचारी नशीब चमकले, महागाई भत्त्याबाबत आली गोड बातमी. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून ही अपडेट पाहणार. चला सुरू करूया. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या पगारामध्ये बंपर वाढ होणार आहे. त्याचा फायदा 1 कोटीहून अधिक कुटुंबांना होणार आहे. सरकारकडून महागाई भत्ता म्हणजे डे मध्ये 4% वाढ होणार आहे. अशी झाला डे 54% पर्यंत वाढेल, ज्यामुळे मूळ वेतनात बंपर वाढ होईल. सध्या कर्मचाऱ्यांना 50% डीएचा लाभ मिळत आहे. केंद्र सरकारकडून आता कोणत्याही दिवशी डे वाढला जाऊ शकतो, ही एक मोठी भेट असेल. मात्र डे किती वाढणार हे जाहीर करण्यात आले नाही. मीडिया रिपोर्टनुसार 15 जुलैपर्यंत डे वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रलंबित डे थकबाकीबाबतही चांगली बातमी मिळू शकते. डीए नंतर पगार किती वाढेल? मोदी सरकारने डीए 4% वाढवल्यास पगारातही बंपर वाढ होईल. जर कर्मचाऱ्याचे पगार 50,000 रुपये असल्यास 4% दराने दरमहा सुमारे 2,000 रुपयाची वाढ होईल. संपूर्ण वर्षाचा हिशोब केलास तर नफा 24,000 रुपये ही महागाई लढण्याची बूस्टर डोस सारखीच असेल. वाढलेल्या पगाराचा फायदा 1 कोटी अधिक कुटुंबियांना होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सरकारने डे 4% वाढ केली होती, त्यानंतर ती 50% झाली. डे मध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते, ज्याचे दर 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून प्रभावी मानले जातात. आता डे वाढल्यास त्याचे दर 1 जुलैपासून लागू होतील. 18 महिन्याच्या डीए थकबाकीवरही चांगली बातमी मिळेल. 18 महिन्याच्या प्रलंबित डीए थकबाकीवर केंद्र सरकारकडून भेट दिली जाऊ शकते. सरकार आता 18 महिन्याची थकीत डीएची थकबाकी पाठवू शकते, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 2 लाखाहून अधिक रक्कम मिळणार आहे. कोरोनाच्या काळात 1 जानेवारी 20 ते दिनांक 30 जून 21 या कालावधीत सरकारने डीए थकबाकीस पैसे पाठवले नाही. तेव्हापासून कर्मचारी सातत्याने याची मागणी करत असून आता ती मंजूर होऊ शकते, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.